तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये या फेस्टिवलच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. वर्षानंतर आता पुन्हा एकदा आपण आता माऊल फेस्टिवल आणि माऊल फेस्टिवलचा आजचा दुसरा दिवस. अजून 2 दिवस असणार आहे. सोबत असणार आहे मॅक. आणि तुझं नाव काय? हर्ष. मॅक आणि हर्ष सोबत असणार आहेत. आणि आम्ही आता आलो माऊल फेस्टिवलच्या गेटवर. फुल मजा करू आता. आतमध्ये जाऊन आम्ही धमाल असणार आहे. आतमध्ये ऑलरेडी ऑर्केस्ट्रा चालू आहे. ऑर्केस्ट्राचा आवाज येतोय. आतमध्ये जाऊ आणि काय फेस्टिवलमध्ये आहे, काय काय बघायला भेटणार आहे, तुम्हाला काय काय फूड, सी फूड खायला भेटणार आहे, सर्व दाखवणार आहे. बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. असं असणार आहे गेट. आणि इथून आम्ही जाणार आहे सरळ आता आतमध्ये. आता पोहोचलो माऊल सी फूड फेस्टिवलमध्ये आणि सोबत असणार आहे मॅक. नेहमीप्रमाणे फेस्टिवलमध्ये आम्ही सोबत फेस्टिवलमध्ये भेटतो. तर या साईडला असणार आहेत आपले सी फूडचे स्टॉल. तुम्हाला माहिती आहे मी फेस्टिवलला आल्यानंतर काय दाखवणार आहे? पहिला सी फूड, कारण की फिशरमॅन भाई, मी त्याला फिशरमॅन बोलतो. आपला धंदा फिशिंग, त्याच्यामुळे पहिला आपण दाखवणार फिशिंग आणि आपले सी फूड आयटम. तर चला, इकडे सी फूडच्या मस्त स्टॉल आहेत. आपण जाऊ आणि स्टॉलची मजा घेऊ. माऊल सी फूड फेस्टिवल आणि इथून आपण जाणार आहोत. आता फेस्टिवलची मजा गॅरंटी म्हणजे आपले सी फूड बघण्यासाठी मस्त सजवलंय, डेकोरेशन मस्त केलंय. जे काय स्टॉलमध्ये भेटणार आहे, जे कसं काय असणार आहे, त्याचे सगळे रेट्स वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अजून 2 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओचा आनंद घ्या आणि एकदा फेस्टिवलला नक्की बघा. फेस्टिवलला आपल्या फॅमिलीसोबत नक्की भेट द्या. चला, इकडं समोर बघताय मोमोज पासून मोमोज आहेत. तिकडं मोमोज म्हणजे ते आपलेच आहेत, म्हणजे मोमो आपल्या पद्धतीने बनवलेले मोमोज आहेत. तर बघू शकताय आपलीच माणसं मोमोज बनवलं सुद्धा. तर त्यांच्याचकडं तुम्हाला बघायला भेटत मोमोज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा मोमोजवाल्यांचा असणार आहे. लागला तर नक्की एकदा भेट द्या. आणि इथून असे चालू होतील आता सगळे सी फूड आयटम. या फेस्टिवल आहे त्यांची पण पद्धत सेम आहे, म्हणजे तिकडनंच घ्या आणि इथंच समोर बसा. बसण्याची व्यवस्था पण स्टॉलच्या समोरच केलेली आहे. आणि इकडं आपण एका स्टॉलवर आहोत. या स्टॉलवर तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला भेटतात. आणि इथं तुम्हाला डायरेक्ट रेट्स वगैरे दिलेत स्टॉलमध्ये. बघताय समोर मटण, वजरी सगळं असणार आहे या फेस्टिवलमध्ये. फिश तर भरपूर प्रकारचे आहेत. बघताय भरले पापलेट, सुरमई, हलवा, चिंबोरी, बांगडा, शिपल्या म्हणजे तिसऱ्या. आणि ते सगळे रेट सहित आहेत. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इकडंच बाजूलाच बनवायचं त्यांचं काम असतं. इथं बाजूलाच बनवतात. सुरमई चिचपुडी. आणि इकडं बघताय ताई पापलेट भरतायत. आज तो भरलेला पापलेट. आणि सगळ्या गोष्टी मॅरिनेट करत ठेवल्यात. सगळी मच्छी आहे. साईडला मावशी पण काहीतरी करतायत. मावशी काय करताय? कसले वडे आहेत? जवल्याचे वडे. मस्त. एक आपण सर्व स्टॉल बघणार आहोत. इकडं चायनीजचा स्टॉल आहे. अरे काय घेतला तुम्ही? इथूनच जवळ स्टॉलवरून घ्यायचं आणि इथंच बसायचं आणि पोरं पण एन्जॉय करतील असा फूड इकडं अवेलेबल आहे. हे काय खाते सांग. एन्जॉय. या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळते ती आपली बोट, फिशिंगची बोट. आणि हे सगळे फिशिंगच्या गोष्टी म्हणजे पॉपलेट, सुरमई, त्याच्यात कोंबडी वडे, बिर्याणी, कोळंबी भात, तिसऱ्या. हा कसला आंबट आहे? रावस आहे. रावसचं कालवण पण आहे. माकल्या पण दिसत आहेत. सगळ्या गोष्टी इकडं आहेत. मोबिल वगैरे आहेत. आणि इथं बाजूला बनवायचं, तिकडं मागे काम चालू आहे. इकडं ताई काहीतरी बनवत आहेत. ताई काय बनवता? सुरमई फ्राय. सुरमई तवा फ्राय. आणि एक काय असते? कर्दी पॅटीस. ओके. या ठिकाणी बघताय मोठ्या कोलब्या आहेत. सुरमई, पॉपलेट मॅरिनेट करत ठेवले. चॉईस करा आणि घ्या. काय बनवलाय? काय बनवताय? बोंबील फ्राय. हा बोंबीला भरलेला पापलेट आवरा भारी. एक नंबर आहे पापलेट. काय भरलाय त्यात? आपलं मला वाटत नाही का? जबरदस्त आवाज भारी आहे. तिकडं समोर बघताय
बोंबील आहेत, ताई बोंबील बनवत आहेत आणि इकडं मॅरिनेट करीत ठेवल्यात आणि सुरमईचे तुकडे बघताय, कमीत कमी 20 किलोची सुरमई असेल आणि कोलंब्या प्रॉन्स बघताय समोर, मोठ्या मोठ्या प्रॉन्स बनवल्यात. या चिंबोऱ्यांना बघ अशा तुम्हाला वाटत असेल की चिंबोऱ्यांना बुडवून ठेवल्यात, बुडवल्याने ते मॅरिनेट करत ठेवल्यात. इकडे जिवंत चिंबोऱ्या सुद्धा आहेत आणि इकडं यांच्याकडे यायचं हे ऑर्डर घेतील. इथं जाम मोठे टोलर आहे आणि इकडं स्पेशल डिशेस आहेत, थाली आहेत, फिश थाली, चिकन थाली वगैरे सगळे थालीज आहेत. इकडं बघताय सुका जवला, कोलंबी बिर्याणी, कोलंबी वडे, रोटी, भाकरी सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला रस्सा पण भेटेल, तिसऱ्या आणि भरपूर प्रकारे बनवलेली मच्छी. माहुल फेस्टिवलचा विचार केला तर मी पहिल्यांदाच माहुल फेस्टिवलला आलो आहे आणि भरपूर मोठा फेस्टिवल आहे, जागा पण भरपूर मोठी आहे. उद्या शनिवार म्हणजे उद्या जास्त गर्दी असणार आहे. सगळे जर स्टॉल बघले ना तर असे सगळे स्टॉल मावऱ्यान आपले मच्छीन भरले आहेत. आता ही बघा खेकडा मसाला आहे पण ती कुर्ली आहे आणि भरलेली चिंबोरी आहे. वडे, फुगे वडे, सगळे मच्छी आहे तिथे तर मांदिले आहे. वेगवेगळे डिश आहेत, सगळ्या कोळंब्या बघताय, सुरमई आहे, गाबोळी आहे. ताई गाबोळी कसली आहे? गाबोळी कसली आहे? रावसाची गाबोळी आहे, रावसाची. ओके 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 ओके. काय बनवताय? चिकन पॅटीस. चिकन पॅटीस. इकडं बघताय सुरमई आणि पापलेटला तेलात बुडवलाय, तो बुडला नाही आहे, फ्राय करत ठेवलाय. मावशी फ्राय करतायत. ताई फुगे वडे बनवत आहेत, बघा कसे मस्त तेलान फुगलेन ते. आणि फुगे घ्या, फुगे नाही, कोली वडे, हे आपले कोली वडे आणि हे फुगे वडे हे वेगळे. ते पहिल्यांदा कुठेतरी बघायला भेटले फुगे वडे. तो पापलेट बघा असा उरतंय कढईत. तर असा इथंच स्टॉल आहे आणि इथंच बाजूला बनवायचं काम चालू आहे. तिकडं मागं बघू शकताय, मागं पण बनवत आहेत, ते समोर पण बनवत आहेत. हा सी फूड फेस्टिवलचा जर विचार केला तर या फेस्टिवलचा हा 18 वर्ष आहे आणि हा जो स्टॉल आहे मागचा तो 18 वर्षापासून स्टॉल असणार आहे. अजून पुढे भरपूर स्टॉल आहेत, ते बघू आपण. तर इकडं जे स्टॉल दिसत आहेत तिकडं फ्राय आहे, त्या साईडला समोर जर बघितला तर करी म्हणजे आपला आंबट कालवण वगैरे आहे आणि इकडं फ्राय करायचं काम चालू आहे, बांगडे फ्राय करतात. इकडं आहे ताई काय आहे इकडं? काय कसला आंबट आहे? कसला आंबट आहे? कुप्पा आहे, कुप्प्याचा आंबट आहे. हा इकडं कसला आहे? भात आहे आणि भाकरी. इथं पण काहीतरी आहे. हे काय? चिकन सुका. ओके, सुका चिकन. तर या स्पेशल डिश आहेत म्हणजे आपल्या अग्रिकोल्ड लोकांच्या बोलाल ना तर आंबट म्हणजे कालवण, भात आणि भाकरी या स्पेशल डिश आहेत आणि ताईसांनी बनवलाय. वैष्णवी बचत गट. ओके, मस्त. आम्ही इकडं शूट करतोय आणि त्या साईडला बघताय स्टेजवर जबरदस्त आपला सॉन्ग, नारळी पौर्णिमेचा सॉन्ग लागलाय. मस्त सिंगर आहेत, मस्त गात आहेत सॉन्ग. आणि इकडं आपण फेस्टिवलचा आनंद घेतोय आणि सोबत मॅक आहे. मॅक कसा वाटला तुला फेस्टिवल? थोडक्यात मला एक नंबर वाटला आणि गाणी वाजल्या ना कसं वाटतं रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा कधी येते, कारण की वर्षभर यायची तीच मजा असते नाही का. एकदम एक नंबर. नारळी पौर्णिमा आली ना तर वर्षभर 9 दिवस सण सुरू. तर बघताय हळूहळू आता फेस्टिवल भरत चाललंय. भरपूर मोठा ग्राउंड आहे आणि फेस्टिवल भरला आहे. बघताय समोर मस्त परफॉर्मन्स पण चालू आहे. हा गाणी एकदा ऐकायला आला ना की असं वाटतं की नारळी पौर्णिमा सुरू झाली. आता बघताय थोड्या वेळानंतर आता स्टॉल पूर्ण भरलेले आहे. तिकडं या साईडला जर तिकडं बघितलं ना आपण तर पूर्ण सीफूडचे स्टॉल आहेत. मात्र इकडं या साईडला स्टॉल आहेत पण इकडे या साईडला आपल्याला एक स्टॉल दिसतंय तिथं कोकण मेजवानी म्हणून आहे. तिथं कोकण मेजवानीमध्ये भरपूर काही थालीज आहेत.
वेगवेगळ्या पद्धतीच्या थालीज आहेत तिकडं. चिकन थाली बघायला भेटते, इकडं कोंबडी वडेच आहेत, ती मटण थाली आहे, आय थिंक कोळंबी थाली आहे, सुरमई थाली आहे, वजरी, चिकन किमा, खेकडा, भरपूर काही गोष्टी आहेत. आणि या कोकण मेजवानी या स्टॉलवर या गोष्टी अवेलेबल आहेत. काय झाला? कोण कोण? हा बघा, हा आहे ना, हा पोरगा सगळे व्हिडिओ बघतो, पण आता दिसलोय तर लांब पळाल. ते कार बाबा काय काय फिशिंग करतात, काय काय फिशिंगचा रेड ह्याला. हा फिशिंगचे व्हिडिओ बघतोय होय. लाजतस का? पण काय प्रॉब्लेम काय नक्की? फेस टू फेस बघ. हे बघ समोर लावरा लादलास तर कसा कारण देशील तू? जरा जास्तच लाजतंय, कारण त्याला असं समोर दिसलो, त्याला काय मिस आहे बाबा. तर चला आपण अजून काय स्टॉल्स वगैरे आहेत ते बघायला भेटत आहेत, नक्कीच बघू. सुरमईची साईज बघताय 15 किलोपर्यंत सुरमई आरामात असेल. इकडं पापलेटची साईज बघताय, मोठी मोठी पापलेट. इकडं बोंबील बघताय, मॅरिनेट गेलेत आणि इकडं रेडी होत आहेत. ते साईडला पण रेडी होत आहेत. ती बनवण्याची एक कला आहे. आपल्यासोबत यशोदा ताई आहेत आणि त्या माहुल गावातल्याच आहेत आणि हा स्टॉल त्यांचाच स्टॉल आहे. तर ताई काय बोलताय, म्हणजे आज एकदम मस्त दिसत आहे. आमचं हे 9वं वर्ष आहे बरं. तर आपल्याकडे काय काय भेटतं? आमच्याकडे सगळी क्वालिटी आमच्याकडे. पापलेट, सुरमई, प्रॉन्स, सगळी मच्छी भेटते. गाबोलीपासून भरलेलं पापलेट, भरलेली चिंबोरी, सगळी म्हणजे आमच्याकडे लोक दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात का कधी फेस्टिवल येईल, कधी फेस्टिवल येईल. ॲक्च्युली आपल्या कोली सी फूड फेस्टिवलची हीच मजा असते की इथं लोकांना फ्रेश मच्छी खायला भेटते. पापलेट आणली आज एकदम जिवंत नाही, पण मॅरिनेट केलेली पापलेट आहेत आणि ताईने आणलीत. तिकडे सुरमई वगैरे भारी भारी सुरमईच्या तुकड्या वगैरे आहेत, तिथंच डायरेक्ट जागेवरच तुम्हाला बनवून भेटते. आणि हे सगळी घरातली मंडळी आहे आणि त्यांचं स्टॉल, आणि तुम्हाला इथूनच घेऊन लगेच इकडंच टेबल्स तिथं बसता येईल. जी कुठली खाडींची तुम्हाला मच्छी पाहिजे, जे सीफूड, जे कुठलाही सीफूड आयटम पाहिजे तुम्हाला इथं यांच्याकडं भेटून जाईल. आमच्या गावाचा चेतन नाकवा आहे, आम्हाला लई मावर देतो. आम्हाला का भेटेल ये ना आपल्या बोटीवर मावरा घ्यायला भाऊच्या धक्क्यावर. नाही ठीक आहे, मग माझ्याकडे भरपूर मावरा असतं, कारण माझा धंदा असतो आहे. आमचा पण धंदा आहे, मावऱ्याचाच आहे. आपण पोलीस आहात. हे पण कोली आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पण मच्छीचा धंदा असणार आहे. ही हाय ओळखलं असेल ट्रॉम्बे फेस्टमध्ये. हा ओके. ही ट्रॉम्बे फेस्टिवलला लास्ट इयर भेटली होती. आता काय करते? ऑर्डर घेते. आता ही ऑर्डर घ्यायचं काम करते. कुठं स्टॉल आहे तुमचा? हा म्हणजे त्यांच्या स्टॉलवर असून त्यांनाच चित्रतो आपण. अच्छा म्हणजे यांची सुनच आहे, त्यांचा स्टॉल आणि मी त्यांना चित्रते का? कुठल्या स्टॉलवर आहेत तुम्ही? तर ठीक आहे, बरा वाटला बोलून तुमच्याशी. असंच चालू तुमचा वर्षानुवर्ष आता स्टॉल होते, असाच फेस्टिवल अजून भरू दे तुमचा वर्षानुवर्ष. थँक्यू. ताई आपल्यासोबत आहेत. ताई जरा जास्तच म्हणजे मोहिनी ताई पण जास्त जोक करतात. काय बोलणार आता ताई, काय बोलताय? म्हणजे फेस्टिवल भारीच आहे. म्हणजे आता किती वर्ष आली आणि कसा असते तुमचा फेस्टिवल? फेस्टिवलला झाले आता 18 वर्ष झालेत. आता या 18व्या वर्षात पदार्पण करतोय फेस्टिवल या वर्षी. आणि कसं आहे म्हणजे आपले मी तर बघतोय तर आज थोडे स्टॉल कमी आहेत का? इथे स्टॉल कमीच असतात, म्हणजे हे फक्त गावातल्या लोकांचे स्टॉल आहेत इथे, आणि ते पण सीफूडचे. आणि अदर स्टॉल तर तुम्हाला आहेतच तिथे. हे बघा माझं तर क्लिअर आहे, फेस्टिवलला जायचं तर सीफूड फेस्टिवलच बघतो मी, दुसरं काय दाखवत पण नाही मी तर. कारण मी स्वतः कोळी असल्यामुळे मला दाखवायला पण तेच आवडतं. आणि मला असं वाटतं की आज कुठेतरी तुम्ही थोडेसे कमी आहेत, आज जरा कोळी लुकमध्ये पूर्ण असायला पाहिजे होत्या की नाही? दादा कोळी लुकमध्ये असायला मी सकाळी 3 वाजता उठली आहे. माझ्या मच्छीचा धंदा करून मी माझ्या धीराच्या एंगेजमेंटला गेली, एंगेजमेंट करून फेस्टिवलचा स्टॉल सांभाळायला आली.
आता आहे ना, आता हा फेस्टिवल परत वर्षातून एकदा येणार आहे आणि मला वाटतंय पुढच्या वर्षी तर तुम्ही जेव्हा येईन तेव्हा तुम्ही असं एकदम कोली लुकमध्ये पक्का नक्की ना एकदम पक्का बघू पक्का. उद्या या पाहिजे तर बघायला परत. ये ना इकडे तोंड कर, इकडे तोंड कर, इकडे तोंड कर. ही मागून मागून बोंबलते आणि व्हिडिओ चालू केला ना का तिकडे पळालते तिकडं. काय काय बोलवते? उद्या या तुम्ही कोली लुक बघायला आमचा. लाईव्ह वधूवर मेळावा नाही आमच्या चॅनलवरती. 100% सांगतोय. चॅनल सगळ्यांना माहिती आहे, फिशिंगचा चॅनल आहे त्याच्यामुळे वधूवर आमची बोट. ती बोट मी पहिलीच दाखवली तुमची बोट. अरे मी आले पहिले तुमच्या स्टॉलवर तुमची बोटच दाखवली, कारण मी ज्या मला फिशिंगच्या गोष्टी तुमचे जे वरती मासे टांगलेत नाही ते मासे मागं ते पण मी दाखवले. मासा दर्यातला नाही येतो. नाही आर्टिफिशियल आहे पण नक्कीच भारी आहे. हे सगळं बाहेरचं म्हणजे नदींचं मासं आणलं नाही तर ठीक आहे चालेल. जरा तिकडे नदीतले मासे जरी खायला आम्ही लोकांना सीफूडच देतो. पण एखादा पापलेट टांगवला असता बरं वाटलं असतं इथं. लोकांच्या अंगावर वासायला असतं ना दादा पाण्याचा. असू दे, काय त्यानं काय होतंय तेव्हा समजलं असतं का सीफूड फेस्टिवल काय असतं. तर चला थँक्यू ताई, बरा वाटला बोलून. जरा एकदम दिलखुलास अशा गप्पा झाल्या. काय बोलता? रोज बघते 100%. मोठ्या चिंबोऱ्या. मग ठीक, मग बरोबर, मग पटला काम 25. हा मग काम पटला. काय आपल्याकडं स्टार्टर ते पण नवीन काहीतरी आहे युनिक आहे. Start. आपल्याला इकडे ते हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल भरपूर प्रकारचे स्टार्टर आहेत. म्हणजे मी तर बघितलेले पण नाही एवढे पण स्टार्टर आहेत तिथं. हे सगळे सीफूडचे आहेत का? सीफूड आणि चिकन. ओके, तर ठीक आहे, भरपूरच आहेत. तर बरा वाटला एक काहीतरी म्हणजे वेगळा वाटला स्टॉलवर येऊन. थँक्यू. तर इकडं बघताय भरपूर गर्दी आता झाली सध्या स्टॉलवर आणि इकडं मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा स्टॉलवर आलेत. काय 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 मी एक मच्छीमार आहे. मी सेलिब्रिटी नाही, मी मच्छीमार आहे. आता टीव्ही ऍक्टर तुम्ही, स्टेज ऍक्टर दादा, त्यांना काही व्हॅल्यू नाही. सेलिब्रिटी तुम्ही. आम्ही फक्त दाखवतो की आम्ही मच्छी कशी पकडतो. हिरो आहेत ना तुम्ही स्टेजवर जाऊन लोकांना हसवता, लोकांना नवीन नवीन कला दाखवता. आम्ही काय दाखवतो? आपली संस्कृती. आम्ही आपली संस्कृती, आमचे धंदे दाखवतो, म्हणजे आमची मासेमारी दाखवतो, संस्कृती दाखवतो. आता हे फेस्टिवल म्हणजे ही आपली संस्कृतीच आहे. तर काय घेतला हो काय? याही कंचा तरी आंबट घेतलाय आणि भाकरी घेतल्या. कसं आहे ताई, कसं आहे? मस्त आहे. बरं वाटला तुम्हाला? कसं वाटला? भरला पोट? आवृत्य प्लेटमध्ये तुमचा पोट भरला. फायनली कोणतरी नाखवा भेटला. नाखवा, अरे नाखवा, अरे काय बोलालतस? अरे नाखवा. पूर्ण फेस्टिवल मध्ये हा एकच पूर्ण गेटअप मध्ये कोली लुक मध्ये मला दिसला नाखवा. बघा फुल हौशी पोरगा आहे. चला जान आणली आहे पोरांनी. काय बोलता, कसा वाटला फेस्टिवल? एकदम मजा आली, खूप मजा आली. आणि सीफूड फेस्टिवल असल्यावर तिथं सीफूड खायला भेटतं, हीच खूप मजा असते. आम्ही मस्त थोडासा एन्जॉय केला सीफूड. प्रॉन्स बिर्याणी वगैरे घेतली. आम्ही जोपर्यंत लाईटी बांधणार तोपर्यंत तर फेस्टिवल तर चालू आहे आता, तिकडं परफॉर्मन्स पण चालू आहेत. पण आमचा टाइम संपलाय. आम्हाला इथून निघायचं पुढे. आम्हाला भरपूर जायचं आहे. तर तुम्हाला फेस्टिवल कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. मॅक क्लॉक माहिती असेल सगळ्यांना. मी बेलपाडकर. अजून कोणी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि अजून एक थोडक्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मॅक ब्लॉगला, कारण की आपण चाललोय प्रयागराजला. भाई प्रयागराजला चाललाय. प्रयागराजच्या तुला कुंभमेळ्याचे तुम्हाला व्हिडिओ डिटेल व्हिडिओ असणार आहे. 5-7 दिवस मी कुंभमेळ्यामध्ये आहे. 7 दिवस फक्त कुंभमेळ्याला चाललाय. त्याच्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. भारी भारी व्हिडिओ बनव. सावकाश जा, सावकाश ये. थोडासा आशीर्वाद
साठी